मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी ठेकेदार आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, तर मंत्री दीपक केसरकर करणार घटनास्थळाची पाहणी। महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा असा कोसळतोच कसा? राज ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल, तर काळ्या यादीतील ठाण्याच्या कंत्राटदाराला पुतळ्याचं काम मिळालं कसं? सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मनोज जरांगे आक्रमक, सरकारला 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत, कर्जमुक्ती न झाल्यास सरकार विरोधात मतदान करा, जरांगेंचं आवाहन। राज्यासह देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, मथुरा आणि द्वारकेतील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी, साई मंदिरातही श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरा।